बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे सकल बौद्ध समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेसंदर्भात घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच पुढील भूमिका देखील निश्चित करण्यात आली। बैठकीत उपस्थित भिक्षू राहुल आचार्य यांनी विकास कामांना समाजाचा कोणताही विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम करताना बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्या आणि भावना प्रशासनाने संवेदनशीलतेने विचारात घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले। बंतीजी कुठे निवास करतात यापेक्षा बंतीजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। आता काय होतं की आपण विकास करत असताना कोणी दडपशाही करतं आणि त्यामुळे भिक्षूंना राग येतात, असं काही नाही। बंतीजींच्या प्रेमपूर्वक आपण ते बैठक घेऊन जसं सगळेजण तेथे गेले पाहिजे, व्यवस्थितरित्या त्यांच्याशी सन्मानपूर्वक बोलले पाहिजे। जसं काय सोनवणे म्हटला होता की बाबा बंतीजींना आदरपूर्वक बोलून त्यांच्याशी सोबत करूया, तर तशा प्रकारे आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करूया, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची घालमेल बाजूला करूया। आता काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेत की पैसे घेतले, आता याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, परंतु अशा रीतीनं आरोप केल्यामुळे मनुष्याचे हानी होते। दुसरी गोष्ट अशी आहे की जर बुद्धमूर्तीची विटंबना वगैरे काही झालेली नाही, हे सत्यता आहे। आता काय होतं की बुद्धमूर्तीला कोणी हात जरी लावला तर माझा जीव तडफडतो, अशी एक परिस्थिती असते। आणि कसं असतं की ह्या दोन गोष्टीमध्ये न पडता समाजाने जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे। त्याचबरोबर महाबोधी विहाराचा जो काही प्रश्न आहे, तर इथे गट नाहीत, इथे भिक्षूंची मागणी आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न करावेत अशी आमची अपेक्षा आहे। मग येथील खासदार असतील, आमदार असतील, संसद असेल, राष्ट्रपती असतील, तर यांनी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचे झालेले आहे। आता प्रश्न काय होतो की या ठिकाणी जे काही ट्रस्ट आहे हे खरं तर स्वातंत्र्याच्या अगोदरचं आहे आणि काय होतं की स्वातंत्र्याच्या अगोदरचं आहे म्हणून त्याला आपण मान्यता देत होतो। तुम्ही स्वातंत्र्याच्या नंतर जर राम मंदिर बनवलं असेल, आहे का नाही, राम मंदिराचा प्रश्न हा स्वातंत्र्याच्या अगोदरचाच होता, आहे का नाही, त्याला आपण नंतर फार मोठं म्हणजे जवळपास 300-400 वर्षापूर्वीचाही तो प्रश्न असेल, परंतु जर आपण त्याला निपटारू शकत असेल म्हणजे शासनाच्या विविध कार्यसंस्थेकडून जर तो त्या ठिकाणी मिटवता येत असेल, तर हा तर बौद्धांचा प्रश्न आहे जो शांततेचा महागुरू आहे आणि त्याच्याच बाबतीत जर असं होत असेल तर कुठंतरी आमच्या सारख्यांना ती भीती वाटते। जे मूर्ती काढू इच्छित होते महानगरपालिकेचे कर्मचारी, त्यांनी प्रथम भिक्षूला निमंत्रित करून त्या भिक्षूच्या अनुषंगाने त्याची विधी करून मूर्त्या काढण्याच्या आधी प्रशासनाने एखाद्या भिक्षूला निमंत्रित करून विधीपूर्वक ते काढायला पाहिजे। जर उपासक जर असतील तर त्याला म्हटलं जाणार नाही की विधीपूर्वक काढत आहे, कारण भिक्षूच्याच अनुषंगाने त्याची प्रतिष्ठापना होतं आणि भिक्षूच्याच अनुषंगाने ते काढल्या जातं, तेच त्याला म्हटलं जाते सन्मानपूर्वक काढणे। म्हणून त्या व्हिडिओमध्ये जर दिसत असेल तुम्हाला की भिक्षू नाहीत, तर ते निश्चितच चांगलं नाही, कारण विधीपूर्वक काढण्यात आलेल्या नाही, हे ते गृहीत पकडल्या जातं। आणि म्हणून हे जे काही अभ्यास नसल्यामुळं हे जे काही चुकीचं जे काही कृत्य झालेलं आहे, तर त्या चुकीच्या कृत्याला निश्चितच क्षमनीय आहे, त्याला क्षमा केल्या जाणार नाही। म्हणून प्रशासनाने सुद्धा आपली जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजेत आणि जबाबदारीपूर्ण काम करावं। यावेळी भरत सोनवणे यांनी बुद्धभूमी फाउंडेशनला न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकजुटीने लढा देईल आणि संघर्षातून यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला। सैनिकांना सर्व अन्वयांना जे आव्हान केलेलं होतं, सर्व मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले डॉक्टर बाबासाहेब ज्ञान केंद्रामध्ये आणि चांगला प्रतिसाद लोकांमध्ये जो वातावरण निर्मिती झालेली होती की आपल्या मूर्त्या हे झाल्या ते झाल्या, हे लोकांमध्ये आम्ही एक चांगली मॅसेज टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। कुठल्याही मूर्त्या तुटलेल्या नाही आहे। जो संघर्ष आयुक्तांसाहेबांबरोबर आपला आहे जागेचा, तो आपण एकात्मताने सगळ्यांनी लढून तो आपण जिंकूया आणि ही जागा आपल्या धम्माला कशी भेटेल, त्याच्या बौद्धमय फाउंडेशनला कशी भेटेल, वालदिवली नागरिकांचा विकास त्या जागेमुळे कसा होईल, त्याच्यासाठी आपण एका ताकदीने लढणार आहोत। पूर्ण रूपरेषा कल्याण शहरातील जनता ठरवेल आणि जेव्हाही मीटिंग लागेल सर्व भीम अनुयायी एकत्र रोडावर उतरतील आणि आपला जो अधिकार आहे जागेच्या माध्यमातून मानतील। कुठलीही गटबाजी आपण करणार नाही आहोत, कुठलंही हे करणार नाही, पण
त्यांनी भंतेजींनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करावं. कुठे जागेच्या भानगडीत पडू नये. त्याच्यासाठी समाज, राजकीय मंडळी आणि सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं घराण तुमच्या सोबत आहे, एकत्र आहे. समाजामध्ये राजकीय करून फूट पाडू नये हीच माझ्यातर्फे. आम्हाला कल्याण पूर्वेचा विकास आहे, विकास हा झालाच पाहिजे, विकासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही हे आम्ही आश्वासन देतो. बैठकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा रोकडे, राजू रणदिवे, देवचंद अंबादे, किरण सोनवणे, संजय जाधव यांच्यासह बौद्ध समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रश्नावर बौद्ध समाज अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसून येत असून या वादाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण.